श्रीराम समर्थ. सार्थ श्रीमद्दासबोध दशक 14वा. उत्तरार्ध. अखंड ध्यान नाम समास 7वा. युगधर्म निरूपण. ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू. वर्णांना ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. ब्राह्मणपणालाच फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. ब्राह्मण सर्व वर्णांचा गुरु आहे असे वचन आढळते. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. पण सध्या ब्राह्मणांची बुद्धी चांगल्यापासून ढळली असून ते आचार भ्रष्ट झाले आहेत. आपले उच्च स्थान सोडून शिष्यांचे शिष्य झाले आहेत. कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरुक होती आपले इच्छेने. पुष्कळ ब्राह्मण दावल मलक नावाच्या प्रसिद्ध पिरास जातात. काही ब्राह्मण इतर पिरांना भजतात. काही ब्राह्मण आपणहून मुसलमान होतात. ऐसा कलियुगीचा आचार कोठे राहिला विचार. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. या कलियुगामध्ये असा आचार लोप झाला आहे. अर्थात विचार पण कोठे उरला नाही. येणाऱ्या काळात तर वर्णसंकर होणार आहे. गुरुत्व आले निचयाती, काही एक वाढली महंती. शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. आध्यात्मिक गुरुत्व खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये गेल्याने ते लोक आपली महंती कमी जास्त प्रमाणात वाढवतात. शूद्र लोक ब्राह्मणांचा आचार बुडवतात. हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळेना. मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. आपला अधपात होत आहे हे काही ब्राह्मणांच्या ध्यानात येत नाही. त्यांची वृत्ती काही सुधारत नाही. मूर्खपणाचा अभिमान ते सोडित नाहीत. राज्य नेले ग्लेंची क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री. आपण अरत्री परत्री काहीच नाही. मुसलमान व क्षत्रियांची त्यांचे राज्य जिंकून घेतले. त्यांचे गुरुत्व भलत्याच लोकांच्या हाती गेले. धड इहलोक नाही, धड परलोक नाही, काहीच नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले. त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे. गावगुंडी केल्यामुळे ब्राह्मणांना अशी हीन दशा प्राप्त झाली. विष्णूने श्रीवत्स ही खूण मिरवली अशी ब्राह्मणांची थोरवी होती. त्याच विष्णूने परशुरामाचा अवतार घेऊन त्यांना शापिले. आम्हीही तेची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन. वडील गेले ग्रामणी करुण आम्हा भोवते. आम्ही देखील ब्राह्मणच आहोत. ब्राह्मणांच्या दुःस्थितीबद्दल आम्ही दुःखाने बोललो. वडील माणसे गावगुंडी करून गेली ते आम्हाला सध्या भोवते आहे. आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळे नाहीसे झाले. तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. बरे सध्याचे ब्राह्मण तरी काय नीट वागत आहेत का? खायला अन्न मिळत नाही अशी त्यांची दशा आहे. मी म्हणतो हे तुमच्यापैकी पुष्कळांच्या अनुभवास आले आहे. बरे वडिलांस काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे. प्रसंगे बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. जाऊ द्या, वडील माणसांना दोष तरी काय करणार? दोष देऊन तरी काय फायदा आहे का? आपलाच पूर्व ठेवा वाईट आहे असे म्हणायचे. सहज विषय निघाला म्हणून हे बोललो, त्याबद्दल मला क्षमा करावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास 7वा समाप्त. समास 8वा. अखंड ध्यान निरूपण. जो माणूस पैसा पुष्कळ मिळवतो आणि पुष्कळ प्रकारची शरीर सुखे भोगतो तो भाग्यवान असे आपण समजतो. संतांची आणि श्री समर्थांची भाग्यवान पुरुषाची व्याख्या निराळी आहे. ज्याच्या अंतःकरणात भगवंताला स्थान तोच खरा भाग्यवान.
अशी श्री समर्थांची भाग्य पुरुषाची कल्पना आहे. त्यांचे म्हणणे असे की भगवंत शुद्ध जाणीव स्वरूप आहे. जगातील यच्चयावत प्राण्यांच्या अंतर्यामी तो वावरतो. तो शुद्ध जाणीवेला वश करून घेतो. त्यास सगळे प्राणी आपोआप वश होतात. सर्व प्राणी वश झाले की माणसाला काहीही कमी पडत नाही. हेच भाग्यवंतांचे लक्षण होय. माणसामधील शुद्ध जाणीव म्हणजे त्याच्या हृदयात वास करणारे आत्मस्वरूप समजावे. त्याचे ज्ञान करून घेण्यास त्याचे अखंड ध्यान करावे. अखंड ध्यान लागण्यास त्याचे अखंड स्मरण करावे. याखेरीज अन्य उपाय नाही. माणसे मानस पूजा करतात, त्यामध्ये उपासना मूर्तीचे ध्यान करतात. पण अशा ध्यानात ध्यान करणारा मी आणि ज्याचे ध्यान करायचे तो वेगळेपणाने उरतात. त्यामुळे पुष्कळ साधन करून देखील अशी माणसे स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. वास्तविक आपण आपल्या स्वरूपाशी अनन्यच आहोत, परंतु भ्रमाने आपण स्वतःला हा वेगळेपणाने करतो किंवा वेगळेपणाने पाहतो. ती अनन्यता साधली की खऱ्या देवाचे दर्शन घडते. श्रीराम समर्थ. बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. कठीण प्रसंग आला आहे खरा. त्यास उपाय असा की भगवंताला ओळखून अनन्यतेने भजावे. भाग्यवान बनण्याचा उपाय हाच आहे. बरे अशी अवस्था झाली खरी, पण झाले ते होऊन गेले. आता ब्राह्मणांनी स्वतःला शहाणे करावे. श्रीराम समर्थ.